जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जीबीपी मुक्त शहर मोहिमेत शहरातील अस्वच्छतेची प्रमुख ठिकाणे म्हणजे गार्बेज वल्नरेबल पॉइंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. नोव्हेंबर 2025 महिन्यात नियमभंगावरील कारवाईत एकूण 1,50,900 रुपये रकमेचा दंड वसूल करण्यात आला. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन सौभाग्यवती स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन सागावकर तसेच विभागीय स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक मुकादम व भरारी पथके यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली गेली. सांगली विभागातील 1 व 2 या दोन्ही भागात स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी यांच्या मार्गदर्शनाखाली बापट बालशाळा, विष्णू घाट, चिंतामणी नगर, चेंबर ऑफ कॉमर्स, संजोग कॉलनी, वैरण बाजार, शास्त्री चौक, राणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी स्टेडियम, गणेश नगर, सिव्हिल हॉस्पिटल, त्रिकोणी बाग, कोल्हापूर रोडवरील हॉटेल परिसर, वॉलनेसवाडी येथील मैत्री बिल्डिंग अशा अनेक ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता करण्यात आली. या विभागातून नियमबाह्य प्लास्टिक व उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी एकूण 81,900 रुपये दंडाची वसुली झाली. कुपवाड विभागात स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे यांच्या नेतृत्वात कुपवाड रोड नाल्याजवळील जागा, यशवंतनगर रोड, धोंडीकाका कॉम्प्लेक्स परिसर, विश्रामबाग रेल्वे ब्रिज, कृष्णाली वसाहत कॉर्नर, मिरज रोडवरील हॉटेल परिसर व चिन्मय पार्क कॉर्नर येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्मूलन करण्यात आले. या विभागात प्लास्टिक नियमभंग व कचरा टाकणे या दोन्ही प्रकारांवर मिळून 69,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. मिरज विभागात स्वच्छता अधिकारी सचिन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराफकट्टा, लोणी बाजार, चप्पल मार्केट, फुटाणे दुकान परिसर, बाराई मामा दर्गा, गणेश तलाव, धबधबा पॉइंट, सिद्धार्थ चौक, युनियन बँक व महाराष्ट्र बँक परिसर, कामगार भवन आणि शास्त्री चौकासह आणखी काही ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून जीपीबी पॉइंट बंद करण्यात आले. सर्व बंद केलेल्या ठिकाणी वृक्षारोपण, स्वच्छता सूचना फलक, सीसीटीव्ही तपासणी तसेच व्हिडिओ फोटो पुराव्यांच्या आधारे नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. नियमभंग पुन्हा आढळल्यास दंड दुप्पट करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, कचरा फक्त घंटागाडीतच द्यावा, ओला व सुका कचरा वेगळा करावा आणि प्लास्टिक बंदी पाळावी. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.